विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 आपल्या सभोवतालचे जग भाग 1 प्रकरण 2 आपले शरीर स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 अ. जोड्या जुळवा. मेंदू माहिती साठवणे, हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवणे, जठर अन्न घुसळणे, लहान आतडे पोषकत्वाचे शोषण. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. बाह्य अवयव म्हणजे काय? शरीराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात. हृदयाचे कार्य कोणते? उत्तर शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवण्याचे काम हृदय करते. खालील वेगळा शब्द कोणता व का? 1. नाक, कान, डोळे, फुफ्फुस. यामध्ये वेगळा शब्द आहे फुफ्फुस. हा एक अंतर्गत अवयव आहे. बाकी सर्व बाह्य अवयव आहेत. 2. हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे. यामध्ये डोळे हा बाह्य अवयव आहे. 3. हात, पाय, डोळे, जठर. जठर हे आंतरेंद्रिय आहे. 4. कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे. यामध्ये कान हा शब्द वेगळा आहे. कान हा बाह्येंद्रिय अवयव आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्याय तुम्हालाही पाहायला मिळतील. ई. खालील यादीतील इंद्रियांचे बाह्येंद्रिय व आंतरेंद्रिय अवयव असे 2 गट करा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितरित्या दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच असेच नवनवीन सिलेबसची उत्तरे पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खालील दिलेले अवयव मानवी शरीराच्या आकृतीत योग्य ठिकाणी रेषेने जोडून दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, मी या आकृतीची व्यवस्थितरित्या उत्तरे तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.